करता गजवदना सुहरता गजवदना मोरया 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 गणपती। नमस्कार, मी रेखाच किचन मध्ये आपणा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण रेसिपी न करता आमच्या घरी लाडक्या बाप्पाचे स्वागत करण्यासाठी कोणकोणती आणि कशी पूर्वतयारी करतो हे सर्व जाणून घेतले आहे। तर आज आपण दुसऱ्या भागामध्ये सजावट कशी केली आहे, रांगोळी कशी काढली आहे, या सगळ्या गोष्टी जाणून घेणार आहोत। हे बाप्पाला बसण्यासाठी मखर आहे। इथे लाल वस्त्र अंतरून असे स्वस्तिक काढायचे असते आणि बाकी सगळी पूजेची सगळी फक्त पूर्वतयारी झाली आहे। पूजा अर्चा आपण कशी करतो हे सर्व नंतर जाणून घेणार आहोत। आपल्या लाडक्या बाप्पाचे आगमन होत आहे। गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया। आता दूध आणि पाणी पायावर घालूया। आता हळदी कुंकू लावूया। गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया। आता औक्षण करूया। गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, 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 गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया। आणि आता आपल्या बाप्पाचे आगमन झाले, बाप्पा विराजमान झाले। आता आपला लाडका बाप्पा विराजमान तर झाला, तर आता आम्ही विधिवत षोडशोपचारे पूजा कशी करतो हे जाणून घेऊया। गणपतीच्या प्राणप्रतिष्ठेसाठी सर्वोत्तम मुहूर्त सूर्योदयापासून सुरू होतो। प्रथम विडा आणि नारळ ठेवून त्यावर पाणी सोडून प्राणप्रतिष्ठा केली जाते। नंतर ओम गण गणपतये नमः हा मंत्र म्हणत उजव्या हाताच्या बोटांनी धरलेल्या दुर्वा तुपात बुडवून बाप्पाच्या दोन्ही डोळ्यांना लावून नंतर गणेश मूर्तीवर गंध, अक्षता, फुले वाहून गुळ, खोबरे, पंचखाद्याचा पंचामृत याचा प्रसाद दाखवला जातो। नंतर डाव्या हातातील पळीने उजव्या हातात तांबणात पाणी सोडतो। तेच पाणी गंगाजळ मानून दुर्वाणी मूर्तीवर हरवाळ शिंपडतो। उदबत्ती निरांजनाने ओवाळून घरी केलेल्या 21 मोदकांचा नैवेद्य दाखवतो।
गणपतीच्या पूजेत 21 या संख्येला महत्व आहे. 21 मोदक, 21 दुर्वांच्या कोवळ्या शेंड्याकडील भाग घेऊन आगाळ आणि दुर्वा घेऊन आम्ही जुड्या करतो. त्यानंतर अथर्वशीर्ष पठण, गणपती स्तोत्र यांचे पठण करतो. त्यानंतर बाप्पाची सुखकर्ता दुःखहर्ता, देवीची दुर्गे दुर्घटबारी या मंगल आरती म्हणतो. कापूर आरती आणि मंत्रपुष्पांजली नंतर म्हणतो. दोन्ही वेळा सकाळ संध्याकाळ आरती केली जाते. या प्रकारे विधिवत बाप्पाची पूजा आमच्याकडे केली जाते. तुमच्याकडे बाप्पाचे आगमन, उत्सव, बाप्पाची पूजा कशा प्रकारे करता ते जरूर कमेंट करून सांगा. हे बघा, आपल्या बाप्पाच्या आवडीचे मोदक तयार होत आहेत. तुम्हाला मोदकाचा अर्थ माहित आहे का? नाही ना? मग जाणून घेऊया. गणपती ही जशी उत्साह आनंद देणारी देवता आहे, तसाच मोदकाचा अर्थही आनंदाशी निगडीत आहे. मोद म्हणजे आनंद, क म्हणजे छोटा भाग. मोदक हे महाबुद्धीचं आणि ज्ञानाचं प्रतीक मानलं जातं. म्हणूनच त्याला ज्ञान मोदकही असे म्हणतात. केळीच्या पानात वाफवले आहेत. या अगोदर आपण 60व्या एपिसोडमध्ये आयुर्वेददृष्ट्या केळीच्या पानाचे गुणधर्म आपल्या शरीराला फायद्याचे आहेत हे जाणून घेतले आहे. आणि हे कणकेच्या उकडीचे मोदक आहेत. हे कसे करायचे हे अगोदर आपण पाहिले आहे. आणि आता हा बाप्पाच्या आवडीचा प्रसाद म्हणजेच नैवेद्य तयार. वा, क्या बात है, लाजवाब. बाप्पाचे एक भजन ऐकूया. गणराया देवा गणराया, पितांबर कटिला कटिवर मेखला, नुपुर शोभती पाया. गणराया देवा गणराया, गजमुख हे सुंदर ध्यान, तुझे सुपाये वडे कान. तुझ तुंदिल तनुधर म्हणती, परी पूजेचा पहिला मान. सिंदूर वदना उंदीर वाहना, कुंकुम मंडित काया. गणराया देवा गणराया, केशराचा टिळा ललाटी, मोदकाची हातामध्ये वाटी. तुला दुर्वांची आवड भारी, लाल फुले ही पूजेसाठी. भक्ताला पावते संकटी धावते, रिद्धी सिद्धीची छाया. गणराया देवा गणराया, आज भक्तांचा मेळा जमला, नाच गाण्यात खेळात रमला. या भजन कीर्तना संगे स्वर ओंकाराचा घुमला. कृपा तुझी असू दे, रूप डोळा दिसू दे, धन्य तुझी ही माया. हे देवा गणराया देवा गणराया, गणराया देवा गणराया. उत्सव गौरी गणपतीचा, रुचकर पदार्थ रेखाज किचनचा म्हणजेच रेसिपींचा. आज गौराईचे आगमन होणार आहे. गौराईच्या आगमनासाठी आम्ही आता तयार झालो आहोत. तर गौराईसाठी असे आसन तयार करायचे.
तामणात तांदूळ किंवा गहू असे भरून त्यावर स्वस्तिक काढायचे आणि त्यावर हळदी कुंकू व्हायचे. याला रास असे म्हणतात. आणि आता या आसनावर गौराई विराजमान होणार. आता आपण सर्वजण गौराईचे स्वागत करूया. प्रथम पायावरती पाणी घालूया, दूध घालूया, हळदी कुंकू वाहूया, औक्षण करूया. आता लिंबू लावून उतरूया. ऋण झुन त्या पाखरा जा रे माझ्या माहेरा, आली गौराई अंगणी तिला लिंब लोण करा, आली गौराई अंगणी तिला लिंब लोण करा. ऋण झुन त्या पाखरा जा रे माझ्या माहेरा, आली गौराई अंगणी तिला लिंब लोण करा, आली गौराई अंगणी तिला लिंब लोण करा. आता गौराई आसनावरती विराजमान होणार. गौर आली गौर आली सुख समृद्धीच्या पावलांनी आली, गौर आली गौर आली धन धान्याच्या पावलांनी आली, गौर आली गौर आली आरोग्याच्या पावलांनी आली, गौर आली गौर आली सोन्या रूपाच्या पावलांनी आली, गौर आली गौर आली. आता आमची लाडकी गौराई विराजमान झाली. गौराईचे आगमन झाले, कसे झाले हे जाणून घेऊया. गौर आली धन धान्य आरोग्याच्या पावलांनी, गौर आली आनंद उत्साहाच्या पावलांनी, गौर आली सोन्या मोत्याच्या पावलांनी. सगळीकडे दृष्टी फिरव आनंदी आनंद कर असे म्हणत घराकडे सगळीकडे गौरीला फिरवून आणतो. तिची कृपादृष्टी या घरावर सदैव असू दे हाच यामागचा हेतू असतो. गौराईचे आगमन 3ऱ्या किंवा 5व्या दिवशी होते. ज्येष्ठा गौरी यावर्षी 5व्या दिवशी आली आहे. ज्येष्ठा गौरी हे पार्वतीचे रूप. भाद्रपद शुद्ध पक्षाच्या ज्येष्ठ नक्षत्रावर या गौरीचे पूजन होते, म्हणूनच ज्येष्ठा गौरी असेही म्हटले जाते. या गौरीचे अनुराधा नक्षत्रावर आवाहन होते. ज्येष्ठा नक्षत्रावरून पूजन आणि मूळ नक्षत्रावर विसर्जन होते. काही जणांकडे धातूच्या मातीच्याही गौरी असतात. वेगवेगळ्या पद्धतीप्रमाणे कुलाचाराप्रमाणे गौरी आणल्या जातात. आमच्याकडे खड्याच्या गौरी तांब्याच्या कळशीवर नारळ ठेवून मुखवटा ठेवून 5 प्रकारची झाडांची पाने आंबा चाफा वगैरे घालून रेखलेली गौराई असते. गौरी घरात आणताना उंबऱ्याच्या आत पाऊल ठेवण्यापूर्वी घरातल्या सुवासिनीने किंवा कुमारिकेने प्रथम दूध आणि पायावर घालून हळद कुंकू लावून औक्षण करून आत घेतो. सोनियाच्या पावलाने गौर आली माहेराला, सोनियाच्या पावलाने गौर आली माहेराला, गौर आली माहेराला भाजी भाकर जेवायला, गौर आली माहेराला भाजी भाकर जेवायला. सोनियाच्या पावलाने गौर आली माहेराला, सोनियाच्या पावलाने गौर आली माहेराला. आम्ही गावाकडे होतो तेव्हा तर सर्व मैत्रिणी तसेच इतर स्त्रिया मिळून सगळ्या जणी नदी किनारी गौरी आणायला जायचो. आताही गावाकडे तशीच प्रथा आहे. नदी पात्रातून लहान लहान 7 खडे घेऊन पाण्याने कलश भरून चाफ्याची आंब्याची पाने घालून विधिवत पूजा करून डोक्यावर ठेवून किंवा हातात पकडून गौरी आणल्या जातात. आणि घरी गौराई घेऊन येताना ऋण झुन त्या पाखरा जा रे माझ्या माहेरा, आली गौराई अंगणी तिला लिंब लोण करा हे गाणे म्हणत गात आनंदाने घरी येतो. माहेरपणासाठी येणाऱ्या गौराईचे म्हणजेच गौरीचे लिंब लोण करून स्वागत करा असेच या गाण्यातून सांगितले आहे. गौरी येते त्या दिवशी
भाजी भाकरी कढी खिचडी याचा नैवेद्य दाखवतो. दुसऱ्या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य दाखवतो. जेवणासाठी सवाष्ण बोलवतो. खणाराळाने ओटी भरून तिचे पाठवणी करतो. आज 7वा दिवस. गणपतीचे गौरी पूजनानंतर गौरीसह आम्ही विसर्जन करतो. गणपतीचे विसर्जन मूर्ती आणि निर्माल्य हे नदी तलाव विहिरीत करायचे असते. यामुळे पर्यावरणात प्रदूषण होते. म्हणून आता ठिकठिकाणी हौद तयार करून त्यात गणपती विसर्जन केले जाते. प्रदूषणापासून पर्यावरणाचे रक्षण करणे म्हणजे ही सुद्धा ईश्वराची सेवा आहे. आम्ही विधिवत पूजा आरती करून नैवेद्य दाखवून गौरी गणपतीचे विसर्जन करतो. गौरी गणपतीचे हे दिवस म्हणजे घरातील वातावरण उत्साहाने आणि आनंदाने भरलेले असतात. माहेरी मुलगी येते आणि सासरी गेल्यावर जशी मनाची अवस्था होते तशी होते. पण बाप्पा जाताना आपल्याला पुढच्या वर्षी लवकर येण्याचे सांगूनच जातो. आपण त्याला परत येण्यासाठी म्हणतो देखील. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, पुढच्या वर्षी लवकर या. आणि जड अंतकरणाने बाप्पाला निरोप देतो. अशा पद्धतीने गौरी गणपतीचा सण आणि उत्सव आमच्याकडे साजरा करतो. तुमच्याकडे कसा साजरा करता ते कमेंटमध्ये जरूर सांगा. सण उत्सव आनंदाने साजरे करा आणि आपली भारतीय संस्कृती जपा आणि सणांचा आणि उत्सवाचा आनंद लुटा. Don't forget to like, share, comment and subscribe. Hit the notification bell ting to get the notifications whenever we upload the new video. Stay tuned for healthy, homemade and tasty recipes every week. Thank you.